नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजितदादा हे पक्षातून ते वेगळे झाले. आणि मित्रांनो, अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. आणि तुम्हाला हेही माहिती असेल की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी फेब्रुवारीमध्ये निवड करण्यात आली. तर मित्रांनो, आता याच निवडीला राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच एक गुटबाजी तयार होऊन सुनेत्रा पवार वर्षे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा सुप्त संघर्ष तयार झालेला आपल्याला आता पाहायला मिळत आहे. तर समजून घेऊ ही संपूर्ण स्टोरी काय आहे. परंतु मित्रांनो, याआधी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड, तर आता याच निवडीला पक्षातील नेते म्हणजेच सच्चिदानंद सिंग यांनी थेट वकिलामार्फत नोटीस बजावून सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्यात आलेलं आहे किंवा आक्षेप घेण्यात आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीला सच्चिदानंद सिंग यांनी आक्षेप घेतलेला आहे. तर सच्चिदानंद सिंग हे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर का आक्षेप घेत आहेत? तर मित्रांनो, राष्ट्रवादीच्या सुधारित संविधानानुसार प्रफुल्ल पटेल यांना सर्वाधिक अधिकार आहेत आणि 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कोणत्या अधिकारात बोलावले? राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जे पत्र दिलं त्याला सदस्याची पूर्व परवानगी नव्हती. त्यामुळे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांची झालेली निवड संशयाच्या भोवऱ्यात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांची निवड प्रक्रिया पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर आहे. सुनेत्रा पवारांची निवड रद्द करून पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात यावी. स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीत निवडणूक व्हावी आणि घ्यावी. नवीन निवडणुकीपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची यादी रद्द समजावी असं सच्चिदानंद सिंग यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, आता आपण याला म्हणू शकतो का पक्षांतर्गतच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता एक पक्षांतर्गत गुटबाजी तयार होऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हटवण्याचा हा डाव आहे. तुमच्या मते काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.